प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले. काही जणांची भूक अशी असते ना, ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही. पण आम्हाला तर शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो. आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून मग ते 50 खोके ती गोष्ट विसरू नका. कारण तिथून सुरुवात झाली. नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना. इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो, काय केलं त्याला, कशी त्याची भरभराट झाली. हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता. हे काही वेळेला थोडंसं गर्व वाटतो, पण सांगावं लागतं, कारण ते नाही सांगणार. प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले. सगळं काही दिलंय ना. खासदारकी दिली, आमदारकी दिली, अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं. काही जणांची भूक अशी असते ना, ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही. आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होतं. म्हणून आता जे गद्दार गेलेत, काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत, आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार करायला म्हणून गेलेले आहेत तिकडे. की खाल्ले बाबा आता एवढं सगळं, पण आम्हाला तर शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो. पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही. सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू, मी एवढं खाल्लंय आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही. जे सगळं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा, नाहीतर भाजप किंवा मिंदेकडे जा. आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका, किती दिवस तुरुंगात टाकताय. आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू, मुलाखत तुम्ही पाहिली, वाचली. हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो, तसं नाहीये. देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो होतो पुन्हा येईन, मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. किती नालायक कृतीची लोक आहेत. 2 पक्ष फोडले. म्हणजे आपले किरण माने आहेत, त्यांनी एक त्याच्यावर चांगली कॉमेंट दिली. त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतात बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटून मी श्रीमंत झालेलो आहे. त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे. दुसऱ्याची घर फोडतोयस तू, दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय. हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते. आता अंबादास दानवे तुम्ही जे सांगितले ती मेगा इन्फ्रास्ट्रक्चर का काहीतरी कंपनी आहे. अचानक हिचा उदय कसा झाला. असेल मोठी कंपनी, पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत. या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं म्हणतायत. मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर याला मेट्रोची कामं, ही कामं, ती कामं, सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेघावरती आहेत ना. आम्हाला सुद्धा रोखे मिळाले, निवडणूक रोखे मिळाले, जाहीर करा ना तुम्ही, आम्ही जाहीर करू. पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घेतलेत. एक सुद्धा नाही.